नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस.एम.ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट, युरोपचे इन्फ्लेशन डाटा समोर आलेला आहे। इन्फ्लेशन थोडक्यात कमी होऊन 2.4% झालेला आहे। संभाव्य सेंट्रल बँक दर कपातीसाठी समर्थन देऊ शकते किंवा देत आहे। हा डाटा पाहून युरोपियन सेंट्रल बँकेला आणखी कॉन्फिडन्स वगैरे मिळत आहे की हे आणखी रेट कट वगैरे करू शकतात, पण इथे अजूनही डोर ओपन ठेवायचं आहे। ते यासाठी ठेवायचे आहे की किती म्हणजे लोअर बॉरोइंग कास्ट वगैरे आणखी दिली पाहिजे, ज्यामुळे की इकॉनॉमी आणखी वगैरे ताकद त्याला मिळू शकते। कारण सध्या युरोपियन इकॉनॉमीमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे इन स्पाईट ऑफ सेम रेट कट जे की ECBने आता घेतलेले आहेत। त्यामुळे तरीही आतापर्यंत ते ग्रोथ इंजिन वगैरे स्टार्ट झालेलं नाही। आतापर्यंत ते ग्रोथचे नंबर समोर येत नाहीत। तर लोअर कंझ्युमर प्राईस इन्फ्लेशन जो आहे जो की ज्याचा की डाटा वगैरे आला आहे, त्या व्ह्यूनं पाहिलं तर सपोर्ट वगैरे करत आहे युनियन सेंट्रल बँक, असं म्हणू शकतो आपण। त्यांना काही अर्थामध्ये म्हणजे काही शब्दामध्ये यशस्वी वगैरे ते झाले तर म्हणजे कारण की त्यांचे जे 2% टार्गेट होतं त्याचं जवळपास इन्फ्लेशन आणण्यासाठी त्यांना काही सक्सेस वगैरे मिळाला आहे। आता ते 2%च्या जवळपास ते वगैरे पोहोचले आहेत इन्फ्लेशनला घेऊन। जी की सेंट्रल बँकची रेट सेटिंग काउन्सिल आहे ती एक्सपेक्ट करत आहे की जे आपले बेंचमार्क रेट आहेत आणखी क्वार्टर पॉईंटने वगैरे कट करावे लागतील टू 2.5% ऑन थर्सडे अँड या डेटा आणि हा रेट वगैरे इकॉनॉमीतून कर्ज घेण्याची किंमत जी आहे ती कमी होऊ शकते आणि साहजिकच यामुळे होम किंवा हाऊसेस बाईंग वगैरे करणे सोपं जाऊ शकतं आणि एक्सपांड फॅक्टरी यासारख्या गोष्टी आणखी बेटर होऊ शकतात जर आपण ग्रोथ वेजेस आताही वाढत आहेत म्हणजे रिसेंटली जे आपण मागील 2-3 महिन्यात डाटा पाहिलं युरो झोनमधून, तो हेच दिसत आहे की कंझ्युमर अजूनही इन्फ्लेशनचा सामना वगैरे करत आहेत आणि ते इन्फ्लेशन कमी होत असलं तरी ते ग्राहक पैसा वगैरे वाचवण्यासाठी जास्त प्राधान्य देत आहेत जे आपली स्पेंडिंग हॅबिट्स ही कमी करताना दिसत आहेत आणि बिझनेसची काळजीही आता ते येत आहे। म्हणजे बिझनेसविषयी काळजी वाटत आहे कारण यूएसए प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प लॉट ऑफ कंट्रीजवर टॅरिफ लावत आहेत, त्यामुळे बिझनेस रिलेटेड काही चिंता वगैरे दिसत आहेत। जर युरो झोनमध्ये काही कंट्रीची गोष्ट केली तर फ्रान्ससारख्या देशामध्ये काही पॉलिटिकल इश्यू वगैरे आपल्याला थोडे वाढताना दिसत आहेत, कारण रिसेंटली तिथे इलेक्शन झालं आणि त्यामध्ये कोणत्याही पार्टीला मेजॉरिटी मिळाली नाही। तर हा एक मोठा मुद्दा बनला आहे। जर्मनीत आता ट्रान्झॅक्शनमध्ये वगैरे जात आहे टू द न्यू गव्हर्नमेंट अँड जे युरोझोनचे जे मेजर इकॉनॉमी आहेत त्यात काही ना काही राजकीय मुद्दे वगैरे समोर येताना दिसून येत आहेत। तर पुढील म्हणजे USA मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी रिलेटेड जो डाटा आहे तो समोर आलेला आहे। त्यानुसार आपलं रिलेटिव्ह स्टेबल डाटा वगैरे दिसत आहे फॉर द US मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर फॉर द मंथ ऑफ फेब्रुवारी। सध्या ज्या गोष्टी वगैरे डॉमिनेट करत आहेत आपलं US मार्केटमध्ये हेच दिसत आहे की टॅरिफचे कन्सर्न वगैरे असतील, म्हणजे कोठे टॅरिफ वगैरे येतील किंवा कोठे येणार नाहीत। ट्रम्पने रिसेंटली प्रपोज केलं आहे की 2.5% टॅरिफ ऑन नॉन एनर्जी गुड्स फ्रॉम कॅनडा अँड ऑल द आयटम फ्रॉम मेक्सिको अँड विथ ॲडिशनल 10% सबचार्ज ऑन इम्पोर्ट फ्रॉम चायना। या सर्व गोष्टी उद्यापासून म्हणजे आपलं इम्प्लिमेंट वगैरे होतील, म्हणजे इम्पॅक्टेड वगैरे होऊ शकतात। याशिवाय आपलं टाटा अँड ॲल्युमिनियम इम्पोर्टवरही त्यांनी टॅक्स वगैरे त्यांनी लावणार आहेत ते, आणि
ते आणि त्यामुळे वगैरे इकॉनॉमिस्टचे वगैरे थोडं कन्सर्न वगैरे व्यक्त करत आहेत की या टॅरिफमुळे आणखी डॉलर वगैरे स्ट्रॉंग होऊ शकतं आणि त्यामुळे यूएसमध्ये बनवलेल्या गुड्समुळे कॉम्पिटिव्हनेस वगैरे कमी होऊ शकतो, कारण डॉलर स्ट्रेंथ झाल्यामुळे जे देश आहेत जे की यूएसकडून वगैरे गोष्टी वगैरे इम्पोर्ट वगैरे करत असतात, म्हणजे यूएस वगैरे त्यांना एक्सपोर्ट वगैरे करत असतो, तर त्या देशामध्ये आणखी गोष्टी महाग होऊ शकतात आणि जे आपलं इन्स्टिट्यूशनल ऑफ सप्लाय मॅनेजमेंट जो आहे म्हणजे ISM डाटा जो आहे मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स, तर तो डाटा पाहिला तर 50.3वर आलेला आहे. लास्ट मंथमध्ये फेब्रुवारीत 50.3 होता, जो की जानेवारीमध्ये 50.5 होता. हो, सलग 2 महिन्यामध्ये जसे की मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स वगैरे 50च्या वर राहिलेला दिसत आहे. सध्या कन्सर्न हे आहे की येणाऱ्या महिन्यामध्ये हे नंबर कसे असतील. आता न्यू ऑर्डरही ड्रॉप झालेले आहेत टू द कॉन्ट्रॅक्शन ट्रेजरीज, म्हणजे US इकॉनॉमीतील काही ट्रेजरीमध्ये वगैरे ऑर्डर वगैरे घसरताना पाहायला मिळाले आहेत. नवीन ऑर्डरचे व्हॅल्यू वगैरे या प्रदेशात परत येत आहेत, परत आली आहे. सलग 3 महिन्यापासून जे एक्सपान्शन वगैरे दिसत आहे, एक्सपान्शन जे दिसत होतं ते आता रिकॉर्ड ऑलरेडी झालेलं आहे व हे लेटेस्ट जो डाटा आहे आलेला आहे तो इंडिकेट करत आहे की आता जे ग्रोथ वगैरे होत आहे आता ते कूलिंग डाऊन म्हणजे कमी वगैरे होऊ शकते, मेनली बिकॉज ऑफ ट्रम्प अनसर्टनिटी अजेंडा. तर त्यांच्या ट्रेड पॉलिसी जे आहेत व त्याविषयी अनसर्टनिटीज जी आहे, स्पेशली टॅरिफ पॉलिसी रिलेटेड जी अनसर्टनिटी आहे त्यामुळे US मॅन्युफॅक्चरमध्ये काही अनिश्चित गोष्टी वगैरे दिसून येत आहेत. तर तसंच पुढे म्हणलं आता आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये पाहिलं तर डाटा समोर आलेला आहे. कन्झम्पशनची ग्रोथ चांगली वगैरे दिसत आहे, पण मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी कमी झाले आहेत इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. तर आता मॅन्युफॅक्चरिंगचा PMI नंबर समोर आलेला आहे व सगळ्यात आधी आपण कन्झ्युमर रिलेटेड सामग्री वगैरे पाहूत आणि त्याची चर्चा करून घेऊन ओव्हरऑल आपण कन्झम्पशन पाहिलं तर ते इंडियन इकॉनॉमीमध्ये जे की ग्राहक उपयोगी वस्तूंची वाढीचा वेग तो अजूनही वाढताना दिसत आहे ॲट द स्लोअर पेस. आपलं डिस्पाईट ग्लोबल हँड वेंट्स, तसंच GST कलेक्शन हे म्हणजे त्याची ग्रोथ ही खूप चांगली झाली आहे. ऑटो स्पेसमध्येही चांगली गती वगैरे दिसत आहे. म्हणजे काल त्यावर मी ती गोष्टी कव्हर केले, त्याची लिंक मी आय बटनवर देतो, तर ते आपण एकदा जाऊन पाहू शकता. ग्रॉस डोमेस्टिक रेव्हेन्यू जो आहे तो वाढलेला आहे GSTचा, तर तो कंटिन्यू रायझिंग होताना दिसत आहे डबल डिजिट ग्रोथमध्ये ॲट 10.2%. मारुती सुझुकीने फोर व्हीलरच्या केसमध्ये 1% ग्रोथ वगैरे दाखवली आहे. महिंद्राने 15% ग्रोथ रिपोर्ट केली आहे. टोयोटा किर्लोस्करने 13% इयर ऑन इयर ग्रोथ वगैरे रिपोर्ट केली आहे. याशिवाय टू व्हीलरचे सेल्स वगैरे मिक्स बॅक राहिले आहेत. आपलं TVS मोटरने 10% ग्रोथ दाखवली आहे, पण हिरो मोटोकॉर्पने 17% त्यांची नंबर वगैरे पडले आहेत. ट्रॅक्टर जो की यात म्हणजे ट्रॅक्टर सेलमुळे आपल्याला रुरल इकॉनॉमी कसे परफॉर्म करत आहे ते समजतं. तर त्यामध्ये जो एक्स्ट्राट कुबेटा जो आहे जे की मेजर कंपनी आहे, तर त्यांचे नंबर खूप चांगले आहेत, म्हणजे चांगले दाखवले ऑफ 11% ग्रोथ इयर ऑन इयर बेसिस. ओव्हरऑल हे डाटा वगैरे राहिला आहे. मॅन्युफॅक्चरिंग PMI नंबरची गोष्ट केली तर तो थोडं कन्सर्न वगैरे दाखवत आहे. अँड या डाटानुसार 14 मंथ लोअर मॅन्युफॅक्चरिंग PMI नंबर पोहोचला आहे टू 56.3. तरीही हा 50च्या वर आहे, म्हणजे मार्क त्यापेक्षा जास्त आहे, परंतु इंडियन इकॉनॉमीत
जे मागील काही महिने राहिले, मागील काही वर्ष वगैरे पाहिले तर ते नंबर अबो 55 राहिले आहेत, ते आता 50.3 पर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे थोडं डिक्लाइन झालेलं आहे. म्हणजे इंडियनचा GDP आता 7.6% ग्रो करावा लागेल इन द Q4 म्हणजे Q4, जो की फुल इयरचे जे एस्टिमेट आहे 6.5%चे ग्रोथ आपल्याला अचीव करायचे असेल तर, कारण की आपलं फर्स्ट क्वार्टरमध्ये 6.5%ची ग्रोथ होती, सेकंड क्वार्टरमध्ये 5.6%ची ग्रोथ होती, अँड थर्ड क्वार्टरमध्ये 6.2%ची ग्रोथचे नंबर वगैरे समोर आले आहेत. म्हणून त्याला आणखी आपल्याला ग्रोथवर फोकस केलं पाहिजे. तर पुढे म्हणजे प्रायव्हेट बँक PSU बँकेपेक्षा जास्त सक्सेसफुल आहेत अट्रॅक्टिव्ह डिपॉझिटमध्ये. जर आपण ओव्हरऑल इकॉनॉमिक्स पाहिले तर बँका स्लोअर डिपॉझिट ग्रोथमुळे स्ट्रगल करत आहेत. हे डिपॉझिट बँकेच्या लॅबिलिटी साईडला असतात, तर येथे ग्रोथ करण्यासाठी बँका स्ट्रगलिंग फेजमध्ये आहेत आणि यामुळे क्रेडिट ग्रोथ वगैरे दिसत नाही. म्हणूनच या सर्व म्हणजे ॲनालिसिस केलं तर आपलं डिपॉझिट ग्रोथ पडत असेल तर, कारण इथं डिपॉझिट ग्रोथ वगैरे पडत आहे, म्हणजे ग्रो वगैरे चांगली होत असेल तरच येणाऱ्या सायकलमध्ये बँक एक चांगली क्रेडिट वगैरे देऊ शकते. यामुळे आता हा जो गॅप आहे तो खूप वाढला आहे डिपॉझिट अँड क्रेडिटमध्ये. यामुळे एक असेड लॅबिलिटी मॅच वगैरे दिसत आहे, म्हणजे मॅच वगैरे होत नाही. नंबर पाहिले तर प्रायव्हेट बँकेमध्ये IDFC फर्स्ट बँकेने अराउंड 29% इयर ऑन इयर ग्रोथ दाखवली आहे डिपॉझिटमध्ये इन Q3. जर आपण CSB आपलं कॅथोलिक्स सिनेरिक्स बँक्स वगैरे पाहिली तर त्यांनी 20 ते 22% ग्रोथ दाखवली आहे. तसेच DCB बँकेने बंधन बँकेने सर्व या बँकेने वगैरे चांगली डिपॉझिट ग्रोथ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर येथे PSU बँकेने ज्यात की पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा यासारख्या बँका ज्या आहेत तर त्यांनी डिपॉझिटमध्ये केवळ 10%ची ग्रोथ दर्शवली आहे. जर या लोअर डिपॉझिट ग्रोथमुळे या फिस्कल इयरमध्ये हे झालं आहे की आता PSU बँकेचे जे डिपॉझिटचे मार्केट शेअर होतं ते काहीसे लूज झालेलं आहे बाय 10 to 70 बेसिस पॉईंटने IIFL कॅपिटलच्या रिपोर्टनुसार. जर ही रिपोर्टनुसार आपण पाहिलं तर आपलं RBI कडे हाय गव्हर्नमेंट बॅलन्स आहे आणि तसेच रिएबल आपलं रिबलाइज्ड रेमिडेस स्कीममुळे आउटफ्लो वगैरे झालेला आहे आणि लिक्विडिटी लिकेज 5.5% वगैरे वाढले आहेत. यामुळे PSU बँकेचे डिपॉझिट काहीसे हॅम्पर होताना दिसून येत आहेत. तर पुढे म्हणजे आता टाटा कॅपिटलचा IPO येणार आहे, जो की $11 बिलियन व्हॅल्युएशन दाखवू शकतो रिपोर्टनुसार. आतापर्यंत कोणतीही फॉर्मल डॉक्युमेंट वगैरे समोर आले नाहीत. आता फक्त रिपोर्ट किंवा न्यूज एजन्सीकडून हे अंदाज वगैरे लावले जात आहेत. तर यावर्षी भारतातील एक बिगेस्ट पब्लिक ऑफरिंग होऊ शकते. या IPOमध्ये कंपनी $2 बिलियन फंड रेजिंगची अपेक्षा करत आहे, म्हणजे सुमारे 17,000 ते 18,000 करोड रुपये. भारताचे IPO मार्केट नुसत्या झालेल्या क्रॅशमुळे त्या घसरणीला नकार देत आहे. या स्टॉक मार्केटमध्ये कमी जास्त प्रमाणात मंदी दिसत आहे, त्यामुळे साहजिकच ते नकार देत आहेत. तर पण IPO मार्केट एक स्ट्रॉंग वगैरे दिसत आहे. येणाऱ्या कालावधीत अनेक IPO वगैरे येऊ शकतात. ते पाहावं लागेल ते कोणकोणते IPO येतील. जर आपण आता SEBIकडे जे पेपर्स आले त्यानुसार पाहिलं तर LG इलेक्ट्रॉनिक्स IPOसाठी प्लॅनिंग करत आहे, जे की $1.5 बिलियन पर्यंत फंड रेज करू शकतात. तसंच प्रुडेन्शियल PLC पोटेन्शियल $1 बिलियन पर्यंत वगैरे
एक फर्म वगैरे नियुक्त करण्यासाठी विचार करत आहे इंडियन युनिटसाठी. ते आतापर्यंत क्लिअर झालं नाही त्यासाठी कोणती वगैरे कंपनी तेथे असेल. आणि गेल्या वर्षी होंडाई मोटरने $3.3 बिलियन IPO आणला होता, जो की इंडियाचा रेकॉर्ड IPO बनला. टाटा कॅपिटलची गोष्ट केली तर ही एक NBFC आहे जी अशा कस्टमरना लोन वगैरे देते की ज्यांच्याकडे लिमिटेड ऑप्शन आहेत किंवा नाहीत. व तसंच ट्रेजरी आपलं ट्रेडिशनल बँकिंगचा नो ॲक्सेस वगैरे आहे, म्हणजे ॲक्सेस वगैरे नाही त्यांच्याकडे. टाटा कॅपिटल ही मुंबई बेस्ड आहे व त्यांच्याकडे देशभरात म्हणजे 900 पेक्षा जास्त ब्रँचेस सुद्धा आहेत. तर पुढे म्हणजे सेंट्रलने IRCTC IRFC यांना नवरत्न स्टेटस दिला आहे. यासह IRCTC ही 25वी नवरत्न कंपनी इन द सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज, ज्याला की आपण CPSC म्हणतो, ही IRCTC मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची CPSC आहे, ज्याचं की ॲन्युअल टर्नओव्हर पाहिलं तर 4200 करोड आहे. जर IRFC जी रेल्वे फायनान्स कंपनी आहे तर ती 26वी नवरत्न असेल. ही नवरत्न स्टेटस वगैरे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनीजना वगैरे दिलं जातं, म्हणजे PSU कंपनीजना वगैरे दिलं जातं, ज्यांचे की एक्सपर्शनल मार्केट अँड फायनान्शियल परफॉर्मन्स वगैरे चांगला असतो, त्यांच्यासाठी हे दिलं जातं. या नवरत्न स्टेटसमुळे एक बेनिफिट मिळतो. यामुळे कंपनीकडे काही फायनान्शियल आणि ऑपरेशनल फ्रीडम वगैरे येत असतात, जेथे की 1000 कोटी आणि नेटवर्कच्या 15% इन्व्हेस्टमेंट एका सिंगल प्रोजेक्टमध्ये कंपनी वगैरे करू शकते. ते सरकारच्या परवानगीशिवाय ते प्रकल्प करू शकतात. या सर्व कंपनी एक अलायन्ससुद्धा क्रिएट करू शकतात, या सबसिडीजसुद्धा बनवू शकतात, जॉईंट व्हेंचरही करू शकतात, और नवरत्न सोबत वगैरे ते काम करू शकतात, ज्यात की इन्क्लुडिंग भारत इलेक्ट्रॉनिक म्हणजे BEL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HAL, अँड येथे टोटल 3 क्लासिफिकेशन वगैरे असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यतेसाठी. यामध्ये की मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न असतं. तसंच पुढे म्हणजे L&T कंपनीला पॉवर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन व्हर्टिकल बॅगेजचे एक मोठे ऑर्डर मिळाले आहे. हे ऑर्डर त्यांच्या PT अँड DV डिव्हिजनमध्ये वगैरे आलेलं आहे, ज्यात की एक 2500 कोटीची भारतामधून ऑर्डर आहे आणि म्हणजे 5000 कोटीची परदेशातून ऑर्डर त्यांना मिळाली आहे. त्यांना अनेक ऑर्डर वगैरे मिळाले आहेत. लार्सन टुब्रो या कंपनीला वगैरे 2500 ते 5000च्या मध्ये वगैरे ऑर्डर मिळत असेल तर त्याला एक लार्ज ऑर्डर्स क्लासिफिकेशन वगैरे मध्ये ठेवलं जातं. जर काही ऑर्डरची गोष्ट केली तर त्यांच्याकडे एक 705 kV अँड 400 kV ट्रान्समिशन लाईट सेगमेंटसाठी एक ऑर्डरसुद्धा मिळाली आहे, जे की उत्तर प्रदेशमधील रिन्युएबल एनर्जी झोनच्या निर्मिती संबंधित आहे. तर याशिवाय त्यांनी हे अनाऊन्स केलं आहे की त्यांना 380 kV गॅस इन्सुलेट सबस्टेशन म्हणजेच GIS चे अवॉर्ड वगैरे मिळाला आहे इन सौदी अरेबिया, व यामध्ये त्यांना असोसिएटेड रिॲक्टर अँड इन्स्टॉलेशन ऑफ हायब्रिड म्हणजेच GIS बेस वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे करायचं आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.